शिवराज मळेकर. मी वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता 7वी ब या वर्गात शिकत आहे. मी आज 15 ऑगस्ट विषयी काही 2 शब्द सांगू इच्छिते. ते सर्वांनी शांत चित्तेने ऐकावे अशी मी सर्वांना नम्र विनंती करते. रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा, रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा, उत्सव देश प्रेमाचा अंगी संचारावा. जय घोष पावनेचा सुमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सदैव चिरायू व्हावा. स्वतंत्र दिन हा तो दिवस आहे ज्या दिवशी आपला भारत देश दुसऱ्या देशाच्या राजवटीतून मुक्त झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला अनेक वर्षांच्या स्त्री पुरुष संघर्ष आणि बलिदानानंतर स्वातंत्र्य मिळाले. अनेक वर्षांपूर्वी आपला भारत देश दुसऱ्या देशातील नेत्यांच्या आधिपत्याखाली होता. पण महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांसारख्या आपल्या महान नेत्यांनी आपल्या देशाला त्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी सर्व शक्तीनिशी लढा दिला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. उंच उंच तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. जगभरातील लोक आनंदाने आणि आनंदाश्रूने आनंदित झाले. स्वतंत्र दिन म्हणजे काय? स्वतंत्र दिन म्हणजे फक्त मजा करणे किंवा सुट्टीचा आनंद घेणे नव्हे, तर आपल्यासाठी आपल्या महान नेत्यांनी आणि सामान्य लोकांनी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या बलिदानाचे स्मरण पण करण्याचा हा दिवस आहे. बर्फाच्छादित पर्वतांपासून ते वालुकामय समुद्र किनाऱ्यापर्यंत आणि हिरव्यागार जंगलांपासून ते गजबजलेल्या शहरांपर्यंत आपल्या देशाच्या सौंदर्यतेचे आणि विविधतेचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. आपण खूप अभिमानाने म्हणतो की भारत माझा देश आहे, पण भारत माझा देश आहे असं नुसतं तोंडाने म्हणण्याऐवजी त्या भावना आपल्या इंद्रियातून व्यक्त व्हायला हव्यात. कारण ज्या भावना आपल्या इंद्रियातून व्यक्त होतात त्याच आपल्याला घडवतात. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही, तर आपण सर्वांनी स्वतंत्रपणे श्वास घ्यावा, मोकळेपणानं व आनंदाने जगावं यासाठी आपल्या महान नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी दिव्य गर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे लोकमान्य टिळक, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आणि आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र लढ्यात 8 वेळा तुरुंगात गेले. किमान 12 दिवस आणि जास्तीत जास्त 614 दिवस त्यांनी ब्रिटिश तुरुंगात घालवली होती. 1921 च्या दरम्यान ऑगस्ट 1947 रोजी नेहरू हे स्वतंत्र लढ्यातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व होऊन गेले. परंपरा ही शूरवीरांची, येथे रत्नांची खाण. परंपरा ही शूरवीरांची, येथे रत्नांची खाण. येथे निपजले थोर नेते आणि मुत्सद्दी विद्वान. खरंच आपल्या भारतभूमीने अनेक नररत्नांना जन्म दिला आणि याच नररत्नांनी पुढे आपल्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं. खरं तर आपण या नररत्नांचे आणि त्या भारत मातेचे आभार मानायला हवे. कारण जर भारत मातेने नररत्न जन्मालाच घातले नसते तर यापुढचा इतिहासच लिहिला गेला नसता. आणि जर त्या नररत्नांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्नच केले नसते तर आपण यावेळी या क्षणी इंग्रजांच्या गुलामगिरीखाली असतो. शेवटी मी एवढेच बोलू इच्छिते, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची, शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, स्वातंत्र्य भारताचे, स्वातंत्र्य भारताचे. धन्यवाद.